क्या बात है, दोन दोन भाज्या आमटी, झकास मेनू आहे आजचा. टू गुड. आमटी वाढ. हो वाढ ना, भातावर वाढ. बघू कशी झाली. थोडी वाढ अजून. बस 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 बस. आशू मस्त, अमेझिंग, क्या बात. वाह. मी सांगू, लग्नाच्या आधी पण तू जेवण बनवायचीस, पण आता लग्नानंतर गोडवा जरा वेगळाच आहे. कालच्या हॉटेलच्या जेवणापेक्षा खूप टेम्पटिंग आहे जेवण. मी नामदेवला सांगून हे सगळं सामान त्याला भंगारात द्यायला सांगणार आहे. भंगारात? मग ह्याचं दुसरं काय करणार आपण शुभंकर? मीता, अगं ही सगळी खेळणी भंगारात? किती हौसेनं आणली होतीस तू ही सगळी खेळणी, आणि आता हा 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 टेडी तुला आठवतोय का? हा बघ याच्याकडे नीट. आठवतोय का आपण दोघंही गेलो होतो दुकानात? अगं तुझा सगळ्यात आवडता टेडी ना हा? आय नो, यातली काही खेळणी अश्विनीच्या वेळेस आणली होती आपण. अगं पण हौस तर तुझीच होती ना मीता. या सगळ्या खेळण्यांशी तुझे गोड नातं आहे मीता. आय नो, तुला आपल्या बाळाकरता सगळं काही नवीन हवंय. बरोबर आहे तुझं ते, पण ही सगळी खेळणी एखाद्या तान्ह्या बाळासाठी आनंदाचा ठेवा होऊ शकतात मीता. म्हणून मला वाटतं की ही आपण, अर्थात तुझी हरकत नसेल तर, मला कळतंय तू कोणाविषयी बोलतोयस ते. दे तू ही खेळणी अश्विनीच्या बाळाला. गप्प गप्प काय सावडी?
काय झालंय? काही नाही. किटी, मला माहिती आहे किटी काही दिवस इथे नाहीये, त्यामुळे तुला त्रास होतो ना. त्या सगळ्या कठीण काळात तुला सवय झाली होती तिच्या असण्याची, आधार वाटायचा तिचा. त्यामुळे नर्वस आहेस ना तू? हो, किटी होती तेव्हा माझ्या मनात काही प्रश्न असतील, काही गोंधळ असतील तर त्याची उत्तरं लगेच शोधायची ती. पण तेव्हा मी नव्हतो. आता आहे ना मी तुला एवढं बिझी ठेवेन ना की तुला कोणाचीही आठवण येणार नाही. प्रॉमिस. डोंट वरी आशू, 2च महिन्यांचा प्रश्न आहे, निघून जातील. अरे कधी आलीस कळलंच नाही मला. मस्त पुस्तक आहे अमिता हे. मी तर याची पारायणं केलीत पण तरी सुद्धा पुन्हा वाचावं असं वाटतं. मी आता सुरुवात केली आहे पण नक्की पूर्ण करणार आहे वाचून मी. ओके. थँक्यू. तू खेळण्यांबद्दल माझं म्हणणं ऐकलंस. शुभंकर, मी काय वाईट बाई नाहीये रे. आशूचं किंवा तिच्या बाळाचं वाईट व्हावं हा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नाही. उलट आशूच्या बाळाला जगातली सगळी सुखं मिळावी म्हणून मी देवाकडे प्रार्थना करेन. पण माझं इतकंच म्हणणं आहे की हे सगळं त्यांना मिळू पण त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या जगात. आता आपलं जग वेगळं आहे. तुझं, माझं आणि आपल्या बाळाचं. आणि ते कायम आपल्या तिघांचंच राहील, इतकंच. अजूनही तुझा मूड ऑफच आहे. माझं काय चुकलं का? माझं चुकलंय. काल ऑफिसच्या पार्टीला तुम्ही दोघेच आहे हे कळल्यावर एक क्षण का होईना मला तुझ्याबद्दल संशय आला. सॉरी. तू माझ्यावर किती विश्वास ठेवलास पण मी काय केलं? मला माहिती तू असं कधी काही करणार नाहीस. सॉरी. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आशू. मला कोणाबरोबर सुद्धा शेअर नाही करू शकत. तेवढंच सुद्धा तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे हे पाहून असं मला खूप बरं वाटलं. खूप हॅपी मी. हे येडू, तुझं माझ्यावर प्रेम आहे हे असं रडून सांगतात का? मग कसं सांगतात? तुला माहित नाही कसं सांगतात? नाही. म्हणजे शिकवू कसं सांगतात? नका.
शिकवतो ना. शिकवतो. सगळं असून नसल्यासारखं. अशू, तुला शब्दात नाही सांगू शकत. तुझ्या बरोबर असताना मला सुलेखा. हाँ बोल सुलेखा, काही प्रॉब्लेम? नाही नाही. हॅलो समीर, अरे प्रॉब्लेम काही नाहीये. आधी सॉरी मी तुला म्हणते, मी खूप उशिरा फोन केलाय. तुला बोलता येणार आहे ना? नाही नाही, डोंट बी सॉरी प्लीज. समीर, अरे काय झालंय, मी आपल्या नवीन प्रोजेक्टवर काम करत होते, तर ऑफिसमधून निघाल्यावर मला 1-2 गोष्टी लक्षात आल्या आणि त्या लगेच डिस्कस करायला हव्या होत्या, म्हणून मी वेळ न घालवता तुला फोन केलाय. मी अजून घरी नाही गेलेले, पण तुला 2 मिनिटं बोलायला वेळ आहे ना? नाही म्हणजे मला माहिती आहे ही वेळ ऑफिसच्या कामाबद्दल बोलण्याची नाही आहे, पण नाही नाही, इट्स ओके सुलेखा. आणि हे प्रोजेक्ट व्यवस्थित सक्सेसफुल करणं हे फक्त तुझं एकटीचं काम नाही ना, आपलं सगळ्यांचं काम आहे. आमची जबाबदारी तेवढीच आहे. टेल मी. थँक्स समीर. तर म्हणून हे जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर करायला हवंय. यू नो व्हॉट आय मीन. सुलेखा डोंट वरी. उद्या मी भास्कर, विद्याधर आणि सुनैना तिघांशीही बोलतो आणि व्यवस्थित प्रेझेंटेशन तयार करतो दुपारच्या आत. ओके, बिलीव्ह मी. हां, थँक्यू व्हेरी मच समीर. आणि सॉरी, पुन्हा एकदा सॉरी. इट्स ओके सुलेखा. चल बाय, गुड नाईट. उद्या भेटते तुला ऑफिसमध्ये. गुड नाईट. शुभंकर, शुभंकर,
काय ग? ही चाफ्याची फुलं कोणी आणली? माहित नाही, आत्याने असते. आत्यानी? आत्या? अगं मला सांग, तुझ्याकरता चाफ्याची फुलं माझ्याशिवाय दुसरं कोणी आणेल? तुला खूप आवडतो ना चाफा. खरंच मला खूप आवडतो चाफा. पण आज ही फुलं तू माझ्यासाठी आणलीस याचा आनंद सगळ्यात जास्त आहे. आय लव्ह यू. लव्ह यू टू. काय होता रे बाई? नामदेव आलेत. काय पाहतोस तू? पंखा फिरतोय का? पंखा पाहतोस का? ए ए गुंडू, ए असं का बघतोयस तू पंख्याकडे? आईला म्हणू चल आवर पटपट, उशीर होतोय ना. समीरला उशीर होतोय ना जायला ऑफिसला, हो ना? आशू, ए आशू अगं आवर ना लवकर. समीर 2च मिनिटं झालं. 2 मिनिटं. अगं काय कर, रोजचे तुझे 2 मिनिटं असतात. प्लीज अगं घे ना याला. बघ आई बघ काय म्हणते, देतच नाही वेळेवर डबा. मग तिकडे बॉस ओरडते ना. तुला काय कळणार आहे आता? मोठा झाला की कळेल सगळं. हसू नकोस, गप्पा बस. समीर झालं. झाला, जरा शांत झाला. हो 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 बेबी. अरे काय झालं? कोण पाहिजे? आई पाहिजे ना. सांग ना आईला, पटकन ये. आशू, ए अगं, ए अरे शी, ए आशू अगं याने शू केली. अरे कसा आहेस रे तू? माझ्या शर्ट वर बरोबर कशी काय शू केलीस तू? ए आशू आता मी काय करू? अरे यार आशू अगं ये ना. झालं तुझं काम करून. हसतय ते. अगं तू पण हसतेस? मला कामावर जायला लेट होतो ना. काय कोणाला सांगायचं आणि काय सांगायचं? शे. कोणी शुशू केली बाबाच्या अंगावर आणि आता कोण हसतंय? कोण आहे ती लवर? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? आपण कपडे बदलायचे का? बदलायचे का? नामदेवा, आज तुला बोलवलंय कारण एक महत्वाचं काम करायचंय तुला. म्हणजे? सांगतोय. हे बघ, काम नेहमीच. नामदेवा, इकडे बघ. ह्या आणि काय आता? हे बघ, बाळाच्या जन्मा अगोदर या घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाला हा अंगारा मी लावणारच. कित्याक म्हणजे अरे दुष्ट शक्ती त्या माणसाच्या रूपाने या घरात प्रवेश करायला नको. हे असाच असा. माझ्या बाबतीत काय काय मनात येतं यांच्या? नाही ता ठीक असा, पण काय माका काय समजणार नाही तुमच्या अंगाऱ्याचा काय ता. हे बघ शुभू, तू गाल्यातला गालाच किती हसलास ना तरी चालेल आणि मी जे करते ना हे तुला पटलं नाही तरी चालेल, पण जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत हे सगळं असं चालणारच. सांगून ठेवते तुला. बरं नीता, नामदेवाला सुद्धा अंगारा लावण्यात आलेला आहे. नशीब अजून माझ्या अंगात नाही हिला आता. हे बघ नमिता, यांच्या बोलण्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. आपण आपलं काम करत राहायला पाहिजे, कळलं? रे देवा परमेश्वरा, काय चालला काय या? जाऊ दे रे. हळू. हा हळू. साहेब तुम्ही कामाचं काय सांगितलं असता? हा
नर्सरीतनं काही खेळणी काढली आहेत नामदेव, ती अश्विनीकडे नेऊन पोचवायची. अश्विनीकडे? ताराबाई, नामदेवसाठी जरा चहा कॉफीचं बघा ना. हा होय. हा. आणि ताराबाई, ती खेळणी काढून देण्यात नामदेवची जरा मदत करा. होय. आता वय म्हणशील, नंतर नाही करशील. हो. तू कॉफी घेणार आहेस? कॉफी तू करणार असशील तर. अर्थात. आले.